20 तारखेला मीरा भाईंदर महानगरपालिकेने मूळ प्रारंभ यादी मतदार यादी जाहीर केली 20 नोव्हेंबरला। या मूळ यादीमध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये 52,000 मतदारांचे नाव नोंदवले गेलेली आहेत। या यादीमध्ये 52,000 यादीमध्ये जवळपास 19,000 पेक्षा जास्त मतदार हे इतर प्रभागामधले नोंदवले गेलेले आहेत। गेल्या मागे यादींमध्ये तफावत मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। यामध्ये कुठेतरी महानगरपालिकेचे जे मतदान नोंदणी अधिकारी असतील, प्रभाग अधिकारी असतील किंवा जे निवडणूक अधिकारी असतील ते यांच्या सर्वात मोठी यांच्यामध्ये चुकीचं काम केल्याचं निदर्शनास दिसून येते। रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950 त्यामध्ये सेक्शन 21 मध्ये असं स्पष्ट नमूद आहे की एखादा निवडणूक नोंदणी अधिकारी यांनी आपलं काम आणि कर्तव्य हे प्रॉपर मतदान यादीमध्ये चांगल्या खात्रीलायक जे आपण प्रभागाची जी यादी प्रभाग रचना करतो त्या प्रभाग रचनेप्रमाणे त्यांना ते सॅग्रिगेट करणं किंवा त्यांच्यामध्ये मूळ प्रभागामध्ये नावं नोंदणं हे त्यांचे जबाबदार कर्तव्य होतं। परंतु असं कुठेही करताना दिसलं नाहीये। कारण प्रभाग क्रमांक 13 मध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामधले भाईंदर वेस्टचे नावं, नवघरचे गावं, गोडदेव गावाचे नावं, प्रभाग क्रमांक 12चे इंद्रलोकचे नावं, त्यानंतर नयानगरचे काही ठिकाणीतली नावं असतील, काशीमीराचे काही प्रभाग क्रमांक 14चे नावं असतील, प्रभाग क्रमांक 16, 17चे नावं जे आहेत, 18चे नावं हे प्रभाग क्रमांक 13 मध्ये टाकवलेले आहेत। तर आमचा असा प्रशासनावरती स्पष्ट आरोप आहे की यांनी हे जाणीवपूर्वक याच्यामध्ये घोळ घातलाय का? जर जाणीवपूर्वक घोळ घातला नसेल तर उद्या 27 तारीख हरकत घेण्याची शेवटचा दिवस आहे। तर आमच्या पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रभागामध्ये प्रभाग मतदान यादीमध्ये हरकती घेतल्या जातील। या हरकती रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950 सेक्शन 21 च्या अंतर्गत घेतल्या जातील। जर मतदान नोंदणी अधिकाऱ्यांनी या आमच्या हरकतीवरती जर जबाबदारीने लक्ष दिलं नाही, या हरकती जर दुरुस्ती केल्या नाही तर त्या कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची काँग्रेसतर्फेही मागणी केली जाईल। धन्यवाद। धक्कादायक बाब म्हणजे असं की शासकीय प्रशासन महानगर प्रशासनाला जे काम करता येत नाही ते काम आज शहरामध्ये काही बरेच खाजगी ज्या एजन्सीज असतील, सॉफ्टवेअर कंपन्या असतील, ज्या इलेक्शनच्या कॅम्पेन करतात, असे मार्केटमध्ये अनेक लोक आज मतदान हरकतीचे ऍप्लिकेशन घेऊन फिरतायत की आमच्याकडे प्रभाग निहाय प्रॉपर ऑथेंटिक डेटा आमच्याकडे आहे, तुम्हाला जर हरकती घ्यायच्या असतील तर आम्ही तुम्हाला देऊ। म्हणजे याचा अर्थ की 2-2, 5-5 हजार, 10-10 हजार, 15-15 हजारीमध्ये हे लोक सॉफ्टवेअर तयार करू शकतात प्रॉपर प्रभाग निहाय। तर महानगरपालिकेला याची जबाबदारी नाहीये का? महानगरपालिकेकडे असे प्रभावी आणि कार्यशील अधिकारी नाहीयेत का? हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह या प्रशासनावर निर्माण होतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।